पुढे चला चला सरळ चला. तर मंडळी आज आहे 30 डिसेंबर आणि 31 डिसेंबर जे वर्ष अखेर असतं ते आमच्या तालमीमध्ये आम्ही आता साजरं करणार आहे. आणि त्यासाठी इकडे आमची एक टीम चालली बघा काहीतरी नियोजन करायला. आणि काही इथं कार्यकर्ते थांबवलेत. नियोजन काय आहे कसं असणार आहे तुम्हाला तर मी चला दाखवतो. तर मित्रांनो 31 डिसेंबरची पार्टी इथं होणार आहे. तर आता आम्ही साफसफाई करणार आहे. वा गौरव पहिलवान करा साफसफाई. कशाची पार्टी होणार आहे गौरव? 31 डिसेंबरची पण काय काय करणार आहे पार्टीमध्ये? कोंबड्या भाजणारी, कोंबडे भाजणार आहेत, चिकन मटन चिकन मटन धूम धडाका. धूम धडाका. बर बर बर. मग यश पहिलवान तुझं काय म्हणणं आहे? काय नाही तू तर हातांनी साफसफाई करायला सोडून पायानी करतो या. हे नाही झाडू. 31 डिसेंबरची मजा मजा. चला तर हे अतिशय सुंदर असं वातावरण आहे. इकडं आमची विहीर आहे. हे आपला आंब्याचं झाड आहे. असं ह्या दोन्ही बाजूनी सगळी केळी आहे आणि या केळीच्या आजूबाजूला आपण 31 डिसेंबरचं सेलिब्रेशन करणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. तर आता आमच्या पैलवानांनी या ठिकाणी हे जे आंब्याचे जे घाण पडली होती पाला बिला तो सगळा आणलाय. लगेच नका टाकू. थांबा थांबा थांबा. लय मोठा जाळ होईल तो. ह्या साईडला टाका. ह्या साईडला वाटलं तर असा जाळ केलेला आहे आमच्या पैलवानांनी. आणि इथंच विहीर खोल आमची. इथे आम्ही सगळे आता मस्त एन्जॉय करणार. कसा दूर दिसतोय बघा. आणि मी इथं बसून मस्त गायडन्स करतोय आमच्या पैलवानांना. हाय गौरव पैलवान इकडे ये. दुसत नाही दुरात ना तू. कसं चाललंय? चांगलं चाललंय. मज्जा मग मज्जा ना. मज्जा. अजून आता फक्त तुम्ही जागा साफ झाल्या बघा दुर्राळात. दरळाच ना नुसता. मग हे बघा तुम्हाला एक सूचना आहे बरं का सगळ्यांना. तिथं कुणी सुद्धा आचारी बनायचं काय मध्ये कसं बोलले शाळा भरली भेटावं इथं. तर आज कंटिन्यू असं झाला विषय मोठा. परत एकदा सूचना सांगतो तुम्हाला. इथं एकाने सुद्धा आचारी बनायचं बघू नका. इथं फक्त आचारी मीच आहे. मध्ये मध्ये केलं ना अशी नाकाव पळी फेकून हानीन का ना अभिनव. शुभम तुझे सुद्धा इधर जैसा बनेगा वैसा ही खाना पड़ेगा. खरा टाळनी कुछ नहीं बोलने का. समझ गए क्या सब लोग? समजलं का? खरा टाळणे जो भी रहेगा वैसाच खाणे का. कोणी सुद्धा मध्ये मध्ये करायचं नाही. चल थोडस जाळ पुढे. लसूण बिसून सगळे दिले ना. पेस्ट लसूण पेस्ट कांदा पेस्ट काय म्हणते अद्रक लसूण पेस्ट ही काय ही काय या? का म्हणजे कांदाची पेस्ट ही काय काळा मसाला ती मला सांगतो खरंच पोरांनो ऐका. माझ्या हाताला इतकी टेस्ट आहे का नाही. तुम्ही हसू नको शुभमला का. खरंच टेस्ट आहे माझ्या हाताला. मी केलेलं मटण जर तुम्ही एकदा खाल्लं ना परत अक्षरशः बोट सुद्धा चावून खाचाल तुम्ही. खरंच बोट सुद्धा लोक चाटून खात्यात. माझी चावून खाचाल तुम्ही बोट. लक्षात घ्या. माझी नाही तुमची स्वतःची रे. माझी कुठे नसते. एवढी टेस्ट आहे माझ्या मटणाला. काय मी केलेल्या मटणाला. हा चल पटकीने चिक. चिकट निघाला गाड्या गडी. ही पार बुडापासूनच कोथमीर चिरायला लागलाय. पण ओके बरोबर आहे. चल आचारी नाहीतर नाकाव पळी. तुला कशाला एक पळी? खोबरं नसतं डायरेक्ट आधी टाकायचं. अद्रक लसूण ह्याचा ही काय आम्हाला सांगा. हे फुटाण्याचा खिस आहे आणि हे कांद्याचा ही मंगला का कोथमीरच असते आधी ऍक्च्युली. पण लय तेल झालं. ही अवसर इकडून जळायला लागले. तेच ना म्हणतोय लय झाला जाळ मगापासून म्हणतोय. आधी टाकाय नाही लावलं. हा मी टाकतो बरोबर. एक काम कर कोथमीर टाक थोडी. चल टाक कोथमीर. चल तू फक्त जाळावर बस ना शुभ. मांडी घालून बस. आरामात होते सगळं. इकडे आणून दे मी टाकतो इथे. माझ्याकडे दे फक्त आणून मी टाकतो. ही कोथमीर टाकाय थोडी. अदा अंदाज बिंदाज घेऊन टाक बरं का. फास्ट खून आहे. टाक जर जास्त टाकायची असते मग टाकली तर. बस करून टाकून उद्दम वा 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 वा. अशी फोडणी झाल्याशिवाय मध्ये येत नसते. हा 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 हा. तुम्ही माझा ऐका. टाके कोथमीर आपण थोडीशी. जाळ कमी कर रे पोरा. वरनं टाकायला ती तर. चल आणा कांदा खोबरा थांबा. माझ्या तकडे खोबरं टाकायला सांगितले. तेल कमी पडणार आहे. टाक रे. 2 चमचे सांगितले नुसतं. एक उद्या तिखट त्याच्या आईला पेशवाई नसती माझी. थोडं शेंबूड बरं ही द्या. कांदा लसूण मसाला द्या. चला शुभम दादा कांदा लसूण मसाला द्या. एवढं बस का. दुसरी पुढे पूर्ण डायरेक्ट गौरव दुसरी पुढे. चला ही द्या.
गिनी सगळं- गिनी सगळं आणि pieces तू दे. पूर्ण काय एक एक नंबर मटण भाजी बनणार आहे बघा. आता सांगतो तुम्हाला कारण का माहित आहे का, शुभमचा हात लागलाय त्याला मस्त पैकी. शुभमची टेस्ट आहे. जवळ ये जरा. तर मंडळी असा मस्त पैकी मसाला मी गरमागरम बनवलाय. आता तुम्ही बघू शकता ह्याच्यात मसाला कसा बनलाय. जवळ दाखव जरा आपल्या प्रेक्षकांना. असा मसाला बनलेला आहे आणि असं ऑलरेडी मी हे सूप पद्धतीने उकडून घेतलं होतं मटण. आता हे उकडून घेतलेलं सगळं मटण जे आहे ना, शिजवलेलं मटण याच्यामध्ये आपण आता टाकणार आहे आणि झणझणीत रस्सा झणझणीत कालवणार. चला शुभम दादा रेडी का? चल टाक डायरेक्ट अख्खच नसतो जात. ह्याला हात लावितो वाटलं तर ते पिळत असतं बरं का. तिथं फडक आहे. थांब इकडं पिळत असता फडकेने धरत्या आणि बदा बदा पडताना नीट टाक बाबा. सुदीप काय नको ना आपल्याला. खाली धर. नीट टाक फक्त. पण सांडला ही सांडला हळूहळू टाकायची कारण ह्यातलं ही हितनं खाली सांडत असता. ह्यातनं लक्ष ठेव. टाकत का? वा 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 हळूहळू हळूहळू बघू शकता तुम्ही कसलं जबरदस्त मटण आहे हे. हळूहळू हळू उचलून धर. एक टप्पा घे वाटलं तर. अरे तसं सांडत नाही, तसं पडतच नसतं. अरे तसं पडत नसतं. पातीला पाडतील अख्खं सांडशील तू. अरे दम खाट जरा हो पातीला ठोका टाकतो. असो जसं कसं का असा ना, आमच्या शुभमनं मस्तपैकी आता मटण ह्याच्यामध्ये टाकलंय. मटणाला तुम्ही वरनच बघू शकता अजून शिजायचंय पूर्ण ह्याच्यात. तर कशा पद्धतीची तरी आली बघा तुम्ही. कशी तरी आली एक नंबर. आणि अजून तर पुढे एक नंबर बेस्ट तरी येणार. उचला आता ह्याला. सर अर्धा बोकड शिजले. बस झाली केवढं आहे का? तर बघा आता मंडळी कशा पद्धतीनं शिजलेलं आहे. आणि आतमध्ये का असे अरे ती बारीक केलीच नव्हती का पिसी. काय असं शिजाय टाकलं होतं ढोकळ्याच्या ढोकळीत सगळी. खूपच म्हणजे रस्सा कमी आणि हे बघा यार एक ह्यात दाखव की रस्सा कमी आणि पीस भरपूर आहेत बघा. हा बघा कसा आहे माल. असं खावा घालायला लागतं. काय म्हणतात रे त्याला माहितच नाही मला. पण मला वाटतं अजून का वाटतंय असं की रस्सा कमी पडणार आहे. खरंच कमी पडणार आहे. कारण ऐका नाही निम्मा एक जण किती खायला शुभम ऐक 2 पळ्या 4 अरे शुभम तसं नाही 10 पळ्यांनी मग राहणार कसं येडे ही. हे बघ निम्मा एकतर पातीलं आपण कालवण करतो या आणि निम्म्यात मटण या तिथलं वरच आहे रस्ता ना. अजून 5 तांदूळ नाही थोडं तरी पाण्याची गरज आहे. एक बघूला. मग एक काम कर आता बघूला असं का. हा ना कारण पहिलं पाणी टाकलंच नव्हतं काय सुद्धा. आणि इकडचं 1-2 तांबे. 2 नाही. खरंच 2 तांबे लागणार लागा. नाही. खरं रस्सी शिल्लक राहत नाही त्याच्यात. चला जा नाही माझं बी घेऊन ये गोल. उकळी फुटली की काम झालं आता. चला आता शिजले उकळी फुटली की खायचं. या मंडळी खायला आता मस्तपैकी. आता तिखट लागू खारट लागू आळणी लागू नाही तर कसं बी लागू. खाल्ल्याशिवाय तर पर्याय नाही. चल केशव पण एक नंबरच स्वाद लागणार शेवटच्या टप्प्यात. आणि आता आमचा सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता काय जबरदस्त लोकेशन माहोल दिसतोय. एवढं छान रखरखीत असं मटणाचं पातीलं शिजतंय. आहा हा हा या बघा मटण कसं रका 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 शिजतंय. कसं वाटतंय शिवम मटण बघून. लय भारी वाटतंय. लय भारी वाटतंय ना. आणि हो का इकडं असं आत्ताच सध्या थोडंसं पिणं बिणं चालूच आहे व्यवस्थित पैकी. रस्सा बरं का आणि सगळे आता आमचे वस्ताद लोक ही पैलवान लोक ताट घेऊन रेडी. कसं वाटतंय शिवतेज झाडाखाली जेवायला. आता लगेच लढत आहे ह्यानंतर. मग आता एवढंच मटण खाल्ले की लगेच लढत करणार होय. मग आता कोच सर म्हणणार आहेत लढत आहे. मग काय करणार आता. हा काय नाही करायची लढत. करायची ना. बर तू करणार काय करणार तेव्हा लढत कशी होणार आता सांग बरं. झोपला होता का. हो झोपला होता ना. लय भूक लागली का थोडी लागली. लागली लय लागली ना तुला शिवा. लय लागली केशव तुला लय मानाने त्याला तोंडच नाही राहिलं बोलाय. तुला लय लय लागली ना. काय नाव तुझं. कार्तिक कार्तिक. तुला किती लागली. लय लागली. काय नाव तुझं. स्वराज तुला लय लागली. काय नाव तुझं. कृष्णा लय लागली. पातेला तर दुस वाटतंय. असं चला तर सगळ्यांना भूक लागली. सगळं आमचं शिजून झालंय. फक्त आता खायचंच काम आहे. चला दाखवतो तुम्हाला आम्ही खातोय कसं ते. रस्सा कमी का.
किती जण तुम्ही? सायली दाखव, ताट दाखव. ऑड मॅन आउट बसली सायली. काय खरण्याकडे जी कोणाला पाहिजे ना औषध किती हे दोघ आहेत नाही, दोघांना दि बरं काय, दोघांची हिशोबाने. रस्ता दिसतो तीस राहिलेले दिसत नाहीत बरं का. थोडं तिरकं करा सर. सगळ्यांचं घेतलं का तुम्ही? बस इथं प्रवीण. योगडी अक्षरशः सगळ्या पातेल्यातली भाजी संपलेली आहे आणि बघू शकता आमचे सगळे आता हे पैलवान. कसं झालं? कसं झाला बेत? एक नंबर. तिखट होती का भाजी? अभिनव गरगरीत. बेत कसा झाला? गरगरीत. इकडं लेडीज पैलवान आहेत. काय म्हणणं आहे तुमचं? सायली पैलवान कुठे गेली? सायली पैलवान कसा झाला बेत? गरगरीत. काय तरी लागा. कसा झाला? मस्त झाला ना. मग काय काव्या पैलवान कसा झाला बेत? मस्त झाला ना. किती भाकरी खाल्ल्या? एक खाल्ली का? एक भाकरी खाल्ली. शिवा तू किती खाल्ली? दीड हाणली होय. नसेल का? दीड हाणली. छान छान. तर अशा पद्धतीने आमचा सगळ्यांचा आता हा जो कार्यक्रम होता तो संपुष्टात आलेला आहे. शेवटी आपण गौरव पैलवानला बोलूयात. कुठे गौरव पैलवान? इकडे या गौरव पैलवान. हा हा काय राहिलं आता? किती खाल्ली भाकरी? किती खाल्ली? अडीच. इतके खाल्ले? अडीच खातो का 4 खातो भाकरी? खाली असली तर एक खाल्ली असेल इथलं. एक नाही. अडीच. भाकरी होत्या, चपात्या सुद्धा होत्या. एक चपाती खाल्ली असेल. आणि आता संध्याकाळी काय परत? कोंबडी. कशी? काचाटून खाच. कसं खायचं? काचाटून खाच. आणि तुपाची बाटली प्यायची. चला तर आमचा हा सगळा आजचा कार्यक्रम पार्टीचा संपलेला आहे. कसा वाटला आमचा हा व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा. आणि परत काय? फॉलो करायला विसरू नका. हा. Like जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा.